जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे। गेली 15 दिवस झाले रवींद्र धंगेकर मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीमागे सकाळी उठून प्रेस मीडिया समोर जाऊन बोलतात आणि 15 दिवस बोलून शेवटी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना त्या जैन धर्मीय स्थळाचा जो जागेचा वाद आहे त्या वाद जैन धर्मीयांना पुन्हा जागा मिळवून देण्यात आली। परंतु रवींद्र धंगेकर याची जात मानसिकता तुम्हाला आज मी सांगणार आहे। रवींद्र धंगेकर हे कसबा मतदारसंघाचे आमदार होऊन गेलेले आहेत, परंतु त्यांच्याच मतदारसंघामध्ये असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा जे जागेचा विषय आहे तो जागेचा विषय हजारो भीमसैनिक येऊन रस्त्यावर उतरून त्यांनी त्या बिल्डरच्या विरोधात एनजी वेंचर जी कंपनी आहे त्या कंपनीच्या विरोधात भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून तेथील जो कामाला जी स्थगिती देण्यात आलेली आहे सरकारने, परंतु रवींद्र धंगेकर हे स्वतःला पुणेकराचा मसिहा समजतात। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या जागेसाठी ब्र सुद्धा काढला नाही, मूग गिळून गप्प बसले। मग यातूनच रवींद्र धंगेकर याची जात मानसिकता दिसून येते। रवींद्र धंगेकर यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणच्या जागेबाबत एक मीडिया समोर त्यांनी ब्र सुद्धा काढला नाही किंवा ती बिल्डरच्या घशातून काढण्यासाठी एक साधी प्रेस कॉन्फरन्स किंवा पाठिंब्याचं पत्र सुद्धा या धंगेकरने दिले, पाठिंब्याचं पत्र धंगेकरने दिलं नाही। मधून यातून समजते की रवींद्र धंगेकर हा किती जातीयवादी आहे। म्हणजे यांना जैन धर्मीयाच्या बाजूनी 15 दिवस गेली 15 दिवस झालं सतत मीडिया समोर येणार, फक्त मीडिया समोर येणार, परंतु एखादी तक्रार त्यांनी मोहोळ याच्या विरोधात त्यांनी दिली नाही। पोलीस स्टेशन मध्ये फक्त मीडिया समोर यायचं, बोलायचं। हा विषय त्यांनी गेली 15 दिवसापासून मुरलीधर मोहोळ यांचा लावून धरला, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन ज्या वार्डामध्ये ते राहतात, ज्या वार्डामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाची जी जागा येते त्या जागेसाठी रवींद्र धंगेकर यांनी ब्र सुद्धा काढला नाही, मूग गिळून गप्प बसला। म्हणून मी रवींद्र धंगेकर याचा जाहीर निषेध करतो। का काढला नाही त्यांनी हा मूळ? हा विषय जो आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची रवींद्र धंगेकरला एलर्जी आहे का, असा आमचा बौद्ध समाजाच्या वतीने एक बाबासाहेबाचा अनुयायी म्हणून माझा रवींद्र धंगेकरला सवाल आहे। तरी रवींद्र धंगेकर हा माणूस जातीवादी आहे असं माझं ठाम मत आहे। जय भीम, जय भारत।